6.3 crores MSME registered आहे. बिकॉज वी आर एन IIT, आम्हाला सपोर्ट तर मिळणारच. BSE कडनं मदत हवी आहे, तर त्याची काय प्रोसेस आहे? कुठलेही लार्ज स्केल कंपनी कॅन नॉट बी स्टँडिंग विदाउट द सपोर्ट ऑफ द MSME. रिअली डोंट अंडरस्टँड. त्यांना पैसे पाहिजे असतात, पण त्यांना असं काय वाटतं की बाबा इथे आलं ना तर खूप मला त्रास होतो, म्हणजे माझ्या हातातून माझी कंपनी जाणार. तुम्ही धंद्यावर न लक्ष देऊन तुम्ही त्या शेअर मार्केटवर लक्ष दिलं तर मग तुमचा धंदा तर पडणारच ना. महिला उद्योजक होण्याचं प्रमाणही वाढलंय. आम्हाला नोकरी द्यायची आहे. वी वॉन्ट टू क्रिएट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. नमस्कार मंडळी, lokmat.comच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. मंडळी, स्टार्टअप, MSME हे आता परवलीचे शब्द झालेत. आपल्या वाचनामध्ये ते रोज असतात, आपण त्या ऐकत असतो वेगवेगळ्या लोकांकडनं. आजची तरुणाई जो विचार करते त्यांचं म्हणणं आहे की नोकरी मागण्यापेक्षा आम्ही नोकरी देणारे होऊ. अर्थातच हे इतकं सोपं नाही. स्वतःचा उद्योग करणं, स्वतःचा उद्योग उभा करणं, तो वाढवणं हे खूप कठीण आहे. पण सरकारी योजना आहेत, वेगवेगळ्या संस्था जी काही मदत करत आहेत, त्या जोरावरती आज तरुणाई आपलं जे उद्दिष्ट आहे ते गाठताना दिसते. तर याच विषयावरती आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि या पॉडकास्टमध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत राधा कीर्तिवासन मॅडम. मॅडम, lokmat.comच्या या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं जे लिस्टिंग आणि SME विभाग आहे तर त्याच्या मॅडम हेड आहेत. आणि आज आपल्याला नेमकं त्या काय काम करतात, कशा पद्धतीने उद्योजकांना मदत केली जाते याच्या संदर्भात त्या आपल्याशी सविस्तर चर्चा करतील. तर मॅडम, पहिला प्रश्न हाच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की केंद्र सरकार, राज्य सरकार उद्योगांना म्हणजे MSMEला खास करून म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग त्यांच्यावरती बराच फोकस आहे सरकारचा. तर आत्ताचा अर्थसंकल्प जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. तर यामागचं कारण किंवा या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही? MSME म्हटलं ना तर ते कसं आहे, आता स्टॅटिस्टिक्स आहे ते सांगतात की 6.3 crores MSME रजिस्टर्ड आहेत. तर हे MSMEs आपल्या देशात 30% GDP कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि या MSMEs मधनं 45% एक्सपोर्ट या MSMEs मधनंच होतं. आणि अजून सांगू का तर 25 कोटी लोकांना ते एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतात हे MSMEs. सो एवढा ते MSMEs वाटायला आपल्याला दिसायला खूप म्हणजे छोटंसं वाटतं, छोटे छोटे लोक, पण दिस इज द स्ट्रेंथ ऑफ द MSMEs आहे. म्हणून आपल्या एव्हरी बजेटमध्ये पण तुम्ही बघता तर त्यांचं ॲलोकेशन वाढत जातं आणि यांचं इम्पॉर्टन्स जास्त होत जातं. आता आणि MSMEs काय करतात की सपोज मी आता सांगते, सांगलीच्या याच्यामध्ये त्यांनी काहीतरी छोटीशी उद्योग चालू केले. ते लोक आपल्या आजूबाजूच्या लोकांना घेतात आणि त्यांना जॉब्स देतात. मग ते काय होते, तिकडची पण त्यांची पण वर्किंग घराची कंडिशन इम्प्रूव्ह होते. तर हे सगळं ग्रोथ होतं ना, ते हे सगळं ॲड्स टू द इकॉनॉमिक ग्रोथ होतं, हे होतं. म्हणून हे सगळं बघून आणि ते लोक काय करतात आहे ते गोष्टींचे त्याच्यामुळे वरून ते लोक इंडस्ट्रीमध्ये करतात. म्हणजे जे आपल्याला तिकडे आसपास मिळतं आहे ते घेऊन आपण एक काहीतरी चालू करूया, इंडस्ट्री चालू करूया, हे असं सांगतात ते लोक. म्हणून MSMEs खूप इम्पॉर्टंट आहेत. तर त्यांना आपण ह्याच्यामध्ये आता या बजेटमध्ये पण असं बघितलं तर ते एक MSMEचं एक हे आहे की एवढं इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे आणि एवढं टर्नओव्हर असायला पाहिजे. तर ते लोक देन दे आर क्लासिफाईड ॲज MSME. तर ते इन्व्हेस्टमेंट लेवल आणि टर्नओव्हर लेवल आताच्या बजेटमध्ये ते इन्क्रीज केलं आहे, ते वाढवलं आहे. ते वाढवण्याचं कारण काय आहे? आता ते वाढवलं, ते आता 50 कोटीचं होतं आणि ते आता 250 कोटीचं पर्यंत इन्व्हेस्टमेंट केलं आहे. तर खूप अजूनही कंपनीज, छोटे छोटे कंपनीज त्या MSMEच्या ह्याच्यामध्ये यावे म्हणून ते इन्क्रीज केलं आहे. आणि त्यांना ते लोन्स असतात किंवा गॅरंटी असते, गव्हर्नमेंटची गॅरंटी असते, हे सगळे गव्हर्नमेंट त्यांना प्रोव्हाइड करतात. तर आता त्यांनी असं पण केलं आहे की अजून अराउंड 5 लाख नवीन जे पण येणार आहेत, 5 लाख MSMEs जे चालू करणार आहेत त्याचं शेड्यूल ट्राईबमध्ये, त्यांना पण जास्तीत जास्त लोन द्यायचं, हे सगळं भारत सरकारांनी चालू केलं आहे. तर हे म्हणजे त्याचे हळूहळू प्रमोट करतात. आणि एक म्हटलं तर बरेचसे लार्ज स्केल इंडस्ट्रीज ह्या सगळ्यांचं एक ना जॉब वर्क असतं, ते लोक हे MSMEs सोपवतात.
तर या MSME मुळेच त्यांना ते डिलिव्हरी ऑन टाइम मिळते, त्यांना सगळे जॉब वर्क येतात आणि कुठलेही लार्ज स्केल कंपनी कॅन नॉट बी स्टँडिंग विदाउट द सपोर्ट ऑफ द MSMEs. तर एवढं हे महत्वाचं आहे. BSE चा जो तुमचा विभाग आहे ज्याच्यात तुम्ही हेड आहात, तर तो कशा पद्धतीने या सगळ्या MSMEला मदत करतो? आता BSE मी सांगितलं तर आम्ही कॅपिटल मार्केट मध्ये आहोत. तर आधी काय असायचं, बिफोर 2012 एक MSME म्हणून त्यांना एक सेपरेट प्लॅटफॉर्मच नव्हतं. 2012 मध्ये सेबीने असं एक रूल काढलं की आपण या छोट्या लोकांना पण इथे येऊन कॅपिटल रेस करण्याचं संबंध देऊया म्हणून. तर मग त्यांनी हे प्लॅटफॉर्म चालू केलं, BSE SME प्लॅटफॉर्म. तर या प्लॅटफॉर्ममध्ये जी छोटी छोटी कंपनी आहे, ज्यांचे छोटे छोटे उद्योग आहेत, ते येऊ शकतात आणि येऊन आपले कॅपिटल रेस करू शकतात. आम्ही चालू केलं 2012 मध्ये. तर आम्ही म्हणजे अराउंड तेव्हा कॅपिटल किती रेस केलं, 2 कोटी 3 कोटी रेस केले. ते हळूहळू इन्क्रीज केलं. आता तुम्ही ऑन अन ॲव्हरेज बघाल तर 20 ते 40 कोटी ऑन अन ॲव्हरेज एक कंपनी रेस करते. तर अशी ती ग्रोथ झाली आहे. आमच्याकडे सगळ्यात मोठी कंपनी ज्यांनी SME मधनं पैसे म्हणजे इक्विटी कॅपिटल मार्केटमधनं पैसे घेतले, ती 190 कोटीची कंपनी आहे आणि ती टायर 2 ची कंपनी, म्हणजे सुरत जशा प्लेसची कंपनी आहे. तर अशी पण कंपनी येऊन इकडे कॅपिटल रेस करते. आता ते कॅपिटल रेस केल्यामुळे काय होतं की कंपनीची ना विजिबिलिटी वाढते. बरोबर. ते कारण काय, एक स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड एंटिटीला एक सेपरेट हेच असतं, त्यांना ट्रान्सपरन्सी असते. त्याला असं कोणीही आता कस्टमर पण त्यांच्याकडे आले किंवा कोणी क्लायंट पण आले तर ते बोलतात, ही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड एंटिटी आहे, तर ह्याच्याकडे ते सगळे ट्रान्सपरंट असतील, सगळे फायलिंग्स बरोबर असतील, फायनान्शियल चांगले असतील, तर त्यांना पण एक स्ट्रॉंग असं वाटतं की म्हणजे या कंपनीमध्ये आपण खरेदी करूया किंवा डिलिव्हरी करूया. तर ते एक स्ट्रॉंग सपोर्ट वाटतं त्यांना, ते विजिबली वाटते. दुसरं त्यांचं ब्रँड एस्टॅब्लिश्ड होतं. इवन एक्सपोर्ट्स असेल तर त्यांचं माल खपलं जातं, बरं जास्त खपलं जातं की ही लिस्टेड कंपनी आहे. तर ते एक्सचेंजचं लिस्टिंगमध्ये ते एक आहे. दुसरं म्हणजे आता MSME मध्ये तुम्ही बघाल तर खूपशे लोक कामं करतात, खूपशे लोक कुठल्या येतात, पण त्यांना असं ना आपल्याच कंपनीमध्ये ठेवायचं म्हणून एक फ्रूट हे होतं. त्यांना दुसरीकडे कुठे चांगलं मिळालं तर ते निघून जातात. पण आपलं जे स्टॉक अगर लिस्टेड असेल तर कंपनीज काय करतात, हे एक ESOP म्हणून आहे, ते एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन म्हणून आहे. तर त्या ह्याच्यामध्ये ते लोकांना त्या एम्प्लॉईजला शेअर्स देतात आणि ते लिस्टेड कंपनी आहे तर एम्प्लॉईजला पण स्वतःच्या कंपनीचे लिस्टेड शेअर्स मिळतात, जे ते आपल्याकडे ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना विकून पैसे मिळू शकतं. तर दॅट इज ऑल्सो दे आर एबल टू लिस्टिंग, ते आहे एबल टू रिटेन द पीपल त्याच्यामध्ये. अजून एक खूप इम्पॉर्टंट आहे की आता सपोज एक SME कंपनी आहे, छोटी कंपनी आहे, ती लिस्टिंग झाली आहे. मग त्यांनी आता त्यांना कुठेतरी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की आता ही दुसरी कंपनी आहे माझ्याकडे, ज्याच्याकडे मला खूप चांगलं त्याचं बिझनेस आहे, पण त्याला विकायचं आहे ते बिझनेस. पण या SME कंपनीकडे एवढे पैसे नाही आहेत की त्या कंपनीला विकत घ्यायचे. पण ते काय करणार, विदाउट काहीही पैसे न काढता ते लोक आपल्या कंपनीचे शेअर देऊन त्या कंपनीला, ती कंपनी आपल्या बुक्समध्ये विकत घेऊन त्यांची तशी ग्रोथ होते. तर हे सगळी BSE आणि लिस्टेड एंटिटीमुळे त्यांचं असं चांगलं होतं. मॅडम, BSE कशा पद्धतीने MSMEला मदत करताय तुम्ही सांगितलं. तर आता समजा एखादा उद्योग आहे आणि त्यांना BSE कडनं मदत हवी आहे, तर त्याची काय प्रोसेस आहे किंवा त्याचे काय क्रायटेरिया आहेत, कोणाला ही मदत मिळू शकते? MSME हे प्लॅटफॉर्म SME प्लॅटफॉर्म आहे, पण तुम्ही बरोबर विचारलं, कोणालाही मिळू नाही शकत. काहीतरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून आहे आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आणि ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलं ते एक कंपनी असायला पाहिजे. मतलब आपल्याला आता पार्टनरशिप नाही चालणार किंवा LLP नाही चालणार, कंपनी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे आणि ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसायला पाहिजे की ती पब्लिक लिमिटेड कंपनी. इट हॅज टू बी कन्वर्टेड इंटू अ पब्लिक लिमिटेड कंपनी. खूपशी आपण बघतो ती उद्योग ते स्टार्ट स्मॉल, म्हणजे असे प्रोप्रायटरी फर्मचे चालू करतात किंवा दोघं जण मिळून पार्टनरशिप चालू करतात. तर आम्ही त्यांना सांगतो तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवर यायच्या अगोदर त्याला कन्वर्ट करा, त्याला एक कंपनी करा आणि त्या कंपनी कन्वर्ट केल्यानंतर 1 वर्ष कंपनी चालवायची. म्हणजे ते क्रायटेरिया आहे की मिनिमम 1 year ते कंपनी असायला पाहिजे, इन एक्झिस्टन्स असायला पाहिजे. नंतर ह्याच्यात 3 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड असायला पाहिजे.
तर त्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये आपण त्या पार्टनरशिपचं पण ट्रॅक रेकॉर्ड घेतो. म्हणजे 3 आता पार्टनरशिप आहे 2 वर्षापासून आणि 1 वर्ष कंपनी आहे, तर ते ट्रॅक रेकॉर्ड पण चालेल. एक आता नवीन आलंय की प्रॉफिटेबिलिटी असायला पाहिजे. प्रॉफिटेबिलिटी पण काय नेट प्रॉफिट नाही, ते ऑपरेटिंग प्रॉफिट. म्हणजे त्याच्यामध्ये टॅक्स आणि डेप्रिसिएशन ते सगळं काढून त्याच्या अगं ते ऑपरेटिंग प्रॉफिट्समध्ये असायला पाहिजे. ती 1 कोटीची ऑपरेटिंग प्रॉफिट असायला पाहिजे कंपनीची. 2 वर्ष तरी ते पाहिजेच ते ऑपरेटिंग प्रॉफिट्स. नंतर एक क्रायटेरिया आहे की नेटवर्थ. नेटवर्थ म्हणजे तुम्ही किती पैसे घातले, ते इक्विटी आणि रिझर्व्ह हे दोन्ही मिळून नेटवर्थ असतं. तर ते नेटवर्थ 1 कोटी असायला पाहिजे. ते पण 2 वर्षासाठी असायला पाहिजे. आणि एक नेट टँजिबल ॲसेट म्हणून आहे. ते एक 3 वर्षासाठी 3 कोटीचं त्याने टँजिबल असायला पाहिजे. ही एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, ब्रॉडली एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि मग तेच आहे की कंपनीमध्ये डायरेक्ट आउटसाइड इंडिपेंडंट डायरेक्टर्स असायला पाहिजे. आता काय आपली कंपनी आहे म्हणून आपण कोणी असं बाहेरचं असं डायरेक्टर नाही करत, ते माझंच सगळं आहे, मीच सगळं करेन असं सगळं आहे. पण तुम्ही आता प्लॅटफॉर्ममध्ये येत आहेत आणि तुम्ही लोकांकडनं पैसे घेऊन आपलं बिझनेस ग्रो करता आहे. तर एक असं आहे की बाहेरचे कोणतरी इंडिपेंडंट डायरेक्टर्स असावे. म्हणजे ती कंपनी कशी चालवते, काय करते आहे ते सगळं बघायला एक इंडिपेंडंट डायरेक्टर्स. ते डायरेक्टर्स ॲटलिस्ट 50% तुमचे जितके, अगर तुमचे 4 डायरेक्टर आहेत तर ते 50% ते इंडिपेंडंट, 2 डायरेक्टर इंडिपेंडंट असायला पाहिजे. मग एक ऑडिटर जे आहे ते लागतंच, कंपनीला ऑडिटर लागतंच. ते ऑडिटर पण आम्ही असं सांगतो की तो ऑडिटर जो आता अपॉइंट करणार आहे त्या ऑडिटरनी पण पिअर रिव्ह्यूड, एक पिअर रिव्ह्यूड म्हणून एक टर्म असतं, ते ऑडिटर पिअर रिव्ह्यूड असायला पाहिजे. आणि मग कंपनी सेक्रेटरी असायला पाहिजे. तर हे सगळे मेन बेसिक क्रायटेरियाज आहेत. हे कारण SME आहेत म्हणून हे फारशी असे काय बोलतात त्याला कमी क्रायटेरिया आहेत. अगर तुम्ही मेन बोर्डमध्ये जाल ना तर कम्पॅरेटिव्हली मेन बोर्डची खूप जास्त क्रायटेरिया आहे. पण हे छोट्या उद्योगांना पुढे येण्यासाठी ही अशी एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवली आहे. वेगळा प्रश्न घेतो याच आधारे की आता समजा माझी कंपनी समजा या सगळ्या निकषांमध्ये उतरली, मग पुढची प्रोसेस काय असते? हां, आता काय असतं, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पैसे पाहिजे, पण आता इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला पैसे का पाहिजे आहेत, ते एक ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू म्हणून असतं. तुम्ही त्या पैशांनी काय करणार आहे त्याचं तुम्हाला ठरवायला पाहिजे. आणि ते पैशांनी काय करणार, आता तुम्ही सांगणार मी माझ्या पैशांनी लँड घेणार किंवा मी माझ्या मशिनरी घेणार, ठीक आहे, ते चालेल. किती तुम्हाला लागतील, कुठल्या ह्याच्यासाठी किती लागतील ते डेफिनेटली तुम्हाला बनवायला लागेल, त्याचं सगळं करायला लागतं. मग ते काय करायचं, ते करून मग हे इंडिपेंडंट डायरेक्टर सगळे मी सांगितलं ते सगळं असेल. मग तुम्हाला आता ठरवलं तुम्ही मला एवढे पैसे पाहिजेत. आता याच्यामध्ये ना एक मर्चंट बँकर म्हणून असतो, ते एक इंटरमिडिएट म्हणून आहे. तर तुम्ही माझ्याकडे डायरेक्टली येऊ नाही शकत, माझ्याकडे म्हणजे एक्सचेंजकडे डायरेक्टली येऊ नाही शकत. एक तुम्ही बिटवीन तुमच्या आणि माझ्यापेक्षा एक मर्चंट बँकर तुम्हाला अपॉइंट करायला लागतं. ते मर्चंट बँकर हे सेबी रजिस्टर्ड मर्चंट बँकर असतात. त्या मर्चंट बँकरना अपॉइंट करून तुम्ही, ते लोक एक डॉक्युमेंट बनवतात, ऑफर डॉक्युमेंट. म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये तुमचे सगळे फायनान्शियल्स, 3 वर्षाचे फायनान्शियल जातात, हे मी ऑब्जेक्ट सांगितलं ते जातात, तुमची हिस्ट्री जाते, तुमची डायरेक्टर्सची डिटेल्स जातात, कॅपिटल स्ट्रक्चर, तुमची कॅपिटल कशी कशी केव्हा केव्हा वाढली आहे ते जातात, तुमची बिझनेसबद्दल तुम्ही काय बिझनेस करता आहे ह्याचं पुरं आत्तापर्यंत काय करतायत याची डिटेल्स जातात, काय लिटिगेशन असतील त्याची सगळी डिटेल्स, हे सगळं गोळा करून ते लोक म्हणजे बघतात. म्हणजे ते लोक जे पण ते एक बुक टाईप ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असं म्हणतात त्याला, ते करतात ते. आणि ते मग ते आपल्याकडे स्टॉक एक्सचेंजमध्ये सबमिट करतात. ते सबमिट झाल्यानंतर आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये आपण ते रिव्ह्यू करतो. म्हणजे जे काय आपल्याला बरोबर असेल वाटेल, आता त्यांनी काही लिहून दिलं तर आपण पास नाही करणार. का नाही करणार, कारण ते लोक याच्यामध्ये पब्लिकचे पैसे असतात. सो इन्व्हेस्टर्स हॅव टू बी अलर्ट असे ना, आणि वी सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स. तर मग ते सगळं बरोबर असेल तर आम्ही एक अप्रुव्हल देतो की ओके तुम्ही पुढे जाऊन करू शकता म्हणून. आम्ही अप्रुव्हल दिल्यानंतर त्या आमच्या फायलिंगमध्ये आणि त्यांच्या अप्रुव्हलच्या मध्ये ते लोक काय करतात, मार्केटला टेस्ट करतात. म्हणजे ते मर्चंट बँकर आणि कंपनी जाऊन मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्स असतात. आता खूपशे इन्व्हेस्टर्स आहेत, जसे HNI आहेत, तर त्यांना बिझनेस आवडलं तर ते लोकांना इन्व्हेस्ट करायला, म्हणजे ते लोक इन्व्हेस्ट करतात. अच्छा नाही, मी ह्याचं बिझनेस मला खूप चांगलं आहे, मला माहिती आहे ग्रो करणार आहे, तर मग इन्व्हेस्ट करणार. असे ते लोक सपोर्ट घेतात, इन्व्हेस्टर्सचे सपोर्ट घेतात.
त्याच्यामध्ये बँका येतात, त्याच्यामध्ये AIFs येतात, त्याच्यामध्ये छोटी रिटेल इन्व्हेस्टर्स येतात, मोठे इन्व्हेस्टर्स येतात. ते सगळ्यांचं त्यांचं ते लोक मार्केटिंग करतात. मार्केटिंग झालं, त्यांना शुअरिटी झाली की मला बाबा पैसे मिळणार मी मार्केटमध्ये गेल्यानंतर. तर ते लोक सांगतात की ठीक आहे, आम्ही आता इश्यू ओपन करतो. मग ते इश्यू ओपन करतात, पैसे घेतात आणि मग ते आम्ही लिस्ट करतो आणि देन त्या कंपनी इज लिस्टेड. तर हे फुल प्रोसेस आहे. आत्ताच जर आपण एक गेल्या 5 वर्षांचा विचार केला तर कशा पद्धतीच्या कंपन्या जास्त लिस्टेड झाल्या असा काही रेकॉर्ड किंवा असं काही सांगू शकता? आता 5 वर्षात पण घेतलं तर एक रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलारची खूपशी कंपनीज आहेत. न्यू एज टेक्नॉलॉजी कंपनीज, सॉफ्टवेअरमध्ये खूप आहे. तशी खूप कंपनीज आमच्याकडे लिस्टेड झाली आहे. न्यू एज टेक्नॉलॉजीज कंपनी, सोलार तर खूपच झाली आहेत. आणि मग मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये FMCGचे आले आहेत, कन्झ्युमर गुड्सचे आले आहेत. हे सगळे कंपनीज खूपशी लिस्ट झाले आहेत. आणि आमच्याकडे आता 556 कंपनीज लिस्टेड आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची सगळ्यात जास्त त्याचं पर्सेंटेज आहे. ओव्हर 175 कंपनीज आर फ्रॉम महाराष्ट्र आणि सेकंड फॉलोड बाय गुजरात. हो, तर ते असं ते ट्रेंड आहे ते. बरं. आता एकंदर तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये असता तर गेल्या काही वर्षात महिला उद्योजक होण्याचं प्रमाणही वाढलंय. तर त्याच्या मागची कारणं आणि त्याचं फ्युचर कसं बघता? आता महिला बघितलं, आधीच्या काळी काय असायचे, महिला फक्त घरगुती काम करणार, बाहेर नाही निघणार. सगळं पण ते घरगुती कामामध्ये पण एक्सपर्ट. ते फुल घर चालवणं पण एक कामच असतं. तुम्ही माणसं लोक बाहेर जाऊन कामं करणार, पण ती घरात किती घर चालवायचं ते कधीच कोणाला समजायचं नाही ते किती करतात म्हणून. नंतर काय झालं की महिलांनी चला आपण हे गव्हर्नमेंटने पण फोकस दिलं की एज्युकेशन ऑफ अ गर्ल चाइल्ड. तर हळूहळू ते पुढे जात झालं. ते गर्ल चाइल्डला एज्युकेटेड. ना वन्स आपण एज्युकेशन झाल्यानंतर आपल्या एज्युकेशनचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना. तर एव्हरी महिलाला असं वाटायला लागलं नाही आपण पण काहीतरी करूया. आता घरी बसून नाही काय करू, आता एवढे एज्युकेशन. मग त्यांनी चालू केलं थोडं थोडं काम करणं. नंतर आता त्यांना एकदा काम केल्यानंतर त्यांना थोडंसं असं वाटलं की आपण इंडिपेंडंट झालो आहे, फायनान्शियल स्टेबिलिटी आल्यानंतर. म्हणून मग आत्ता म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलांना नाही बाबा तू कर, तुला नोकरी नाही करायची आहे, तुला स्वतःचं एंटरप्रेन्योरशिप ओपन करायचं आहे, तू कर, तुला वाटलं तसं कर. ते बढावा दिला त्या लोकांनी त्यांना. आणि तसं म्हणून आता मी सांगते महिला एक्सेल इन ऑल द थिंग्स. कारण एक तर त्यांचं काय असतं, मल्टीटास्किंग असतं. म्हणजे ते हे पण करू शकतात एका टाइमला, ते पण करू शकतात. तर तेच ते त्यांनी बिझनेसमध्ये पण घातलं की मला हे पण तसं सगळं मिळेल. आणि हे सगळं बघून गव्हर्नमेंटनी पण त्यांना खूपशे बेनिफिट्स दिले की स्पेसिफिकली फिमेल रिलेटेड त्यांना लोन्स दिले. त्यांनी मुद्रा योजना अशी खूप सारी योजना सपोर्ट दिला गव्हर्नमेंटनी. तर त्याच्यामुळे पण हे जरा जास्त वाढलं. नंतर आता महिला सपोज एक बिझनेस करते आहे, तर आधी करायचं तर मी कसं जाऊन मार्केट करू, मला पण त्याच्यासाठी पण मला इकडे करायचं, मी बाहेर जास्त नाही जाऊ शकत. तर आता ते प्लॅटफॉर्म झाले आहेत, Amazon, फ्लिपकार्ट. तर त्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स, तर त्या प्लॅटफॉर्ममुळे पण त्यांचा बिझनेस वाढला आहे. तर आता टोटल असं काय झालंय की महिला असं वाटतंय मी घर पण बघू शकते आणि बाहेर पण काम करू शकते. तर ह्याच्यामुळे ते वुमेन एंटरप्रिन्युअर्स हॅव इन्क्रीज्ड इन. जसं महिलांचं सहभाग उद्योगांमध्ये वाढल्याचं बघायला मिळतं, तसं एक गोष्ट लक्षात येते की Tier 2, Tier 3 सिटीजमधली जी तरुण मुलं आहेत किंवा तरुण वर्ग आहे, तर तो पण मोठ्या प्रमाणावर नवीन आयडियाज घेऊन मार्केटमध्ये उतरलेला आहे. आणि बऱ्याच आयडियाज त्यांच्या हिट झालेल्या आहेत, त्यांनी अक्षरशः धमाका केला आहे मार्केटमध्ये. तर ओव्हरऑल देशाचा औद्योगिक विकास याच्यामध्ये या सगळ्याचा रोल किती महत्त्वाचा आहे? MSME बघितलं ना तुम्ही, तर Tier 2, Tier 3 खूप इम्पॉर्टंट आहेत. आमचे बरेचसे कंपनीज जे लिस्टेड आहेत ते ह्याच ह्याच्यामधनं आहेत. Tier 1 मधनं फार कमी भेटतील तुम्हाला. Tier 2, Tier 3 मध्ये मी UPचे इंटिरियर्समध्ये सांगेन किंवा साऊथचे इंटिरियर्समधले सांगेन किंवा आपल्या महाराष्ट्रामधले सांगलीमधले असे ह्या इकडनं किंवा गुजरातला बघितलं तर सुरत आणि इंटिरियर्स ह्याचे इथनं कंपनीज खूप येतात. आणि असे ना तिकडनं यंग लोक येतात की ठीक आहे आम्हाला नोकरी नाही करायची आहे, आम्हाला नोकरी द्यायची आहे.
वी वॉन्ट टू क्रिएट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. तर ते लोक काय बघतात की लोकली अच्छा ठीक आहे हे असं सगळं चालू आहे. तर आता एक आलेलं आमच्या मी जस्ट एक एक्सपिरियन्स सांगते की त्या लोकांनी तिकडे गुजरातला म्हणजे कुठेतरी सुरत या कुठेतरी राहायचे त्यांनी बघितलं की आपल्याकडे ना डिस्ट्रीब्युशन ऑफ ते गॅस आहे त्यांच्याकडे ते डिस्ट्रीब्युशन ऑफ गॅसचं नव्हतं. म्हणजे त्यांनी काय केलं ते कुठे खूप दूर दुकान होतं आणि मग ते यायचे 2-3 दिवस लागायचे. तर त्यांनी ना एक लॉजिस्टिक कंपनी चालू केली. त्यांनी लॉजिस्टिक कंपनी चालू केली आणि मग ते बोलले आम्ही आता हे पुढे घेतो म्हणून. मग त्या लॉजिस्टिक कंपनीमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजी पण ऍड केली. बरं. तर असं करून ते थोडं पुढे गेले. आता ते लोक इनफॅक्ट ते लोक आमच्याकडे आले आम्हाला ना आता पैसे रेस करायचे आहेत की आम्हाला अजून हे नॉट ओनली फॉर द गॅस बट वी वॉन्ट टू इन्क्रीज इट फॉर अदर थिंग्स ऑल्सो. तर मग आम्ही अजून ह्याच्यामध्ये ऍड करू. आम्ही सपोज लॉजिस्टिक्स छोट्या कंपनीजना आम्ही लॉजिस्टिक सपोर्ट प्रोव्हाइड करू म्हणून आम्हाला ती जास्त व्हेकल्स घ्यायची आहेत म्हणून आम्हाला फंड पाहिजे आहे तर तुम्ही आम्हाला फंड करणार का. ते अशी लोक पुढे येतात. मग असं एक कंपनी आलेली की त्यांनी बघितली की आता ते आपले टेक्नॉलॉजीमध्ये कंपनी होती. त्यांनी असं बघितलं की आता आपल्याला इन्फॉर्मेशन जे आहे ते खूप सोर्सेसमध्ये जसे गव्हर्नमेंट सोर्सेसमधनं मिळतात मग MCAच्या साईटमधनं मिळतात सगळे कंपनीचे इन्फॉर्मेशन मिळतात पण कुठेही माणसाला एका ह्याच्यामधनं कुठे मिळत नाही. तर त्यांनी काय केलं ॲग्रिगेट केलं ते इन्फॉर्मेशन. म्हणजे त्यांनी ROC मधनं ॲग्रिगेट केलं त्यांनी GST पोर्टच्या मधनं ॲग्रिगेट केलं आणि त्यांनी असं एक पोर्टल बनवलं की ज्यांना पण एका साईटमधनं इन्फॉर्मेशन पाहिजे आम्ही सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे कुठल्याही कंपनीचे सगळे इन्फॉर्मेशन इकडे प्रोव्हाइड करतो. ते असं ॲग्रिगेशन करून मग ते गेले कंपनी त्यांनी खूपशा कंपनीचं दाखवलं तुम्हाला बघा तुमचं बिझनेस वाढवायला अगर तुम्ही आता बॉटलमध्ये पाणी बनवतात आता या बॉटलमध्ये ते कोण GST नंबरच्या म्हणजे त्यांनी काय रॉ मटेरियल्स लागतात त्यांच्यामधनं तर ते काढून ते रॉ मटेरियल कोण विकतं त्यांच्या कंपनीचे डिटेल्स काढून ते सगळं त्यांनी टेक्नॉलॉजिकली म्हणजे काय नाही इन्फॉर्मेशन एका जागी प्रोव्हाइड केली आहे. तर अशी आणि ते पण यंग मुलं आहेत ते म्हणजे आम्ही करतो आम्ही सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलपमेंट केलंय ते केलंय तर आमचं काहीतरी यूज होईल ना. तर मग त्यांनी अशी कंपनी ती पण आता कंपनी लिस्टिंगमध्ये येते आहे. आणि ती पण कंपनी कुठे वेस्ट बेंगॉलच्या तिकडे कुठल्या तरी छोट्या गावाची आहे. तर असे ते Tier 2 आणि Tier 3चे खूप लोक वर येत आहेत अँड वी आर व्हेरी हॅपी दॅट आवर प्लॅटफॉर्म इज हेल्पिंग देम ग्रो. हे असे कुठल्या कॉलेजेसमधले असतात म्हणजे आता आपण IIT ITI अशा कुठल्या तरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारी लोक असतात ही का जनरल असे ग्रुप्स आणि असं असतं. नाही जनरल पण असतात आणि IIT आता ते IIT लोक पण काय करतात ते म्हणजे छोट्या प्रमाणाने त्यांनी आता एक सोलारचं केलं आहे सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंगचं केलंय ते 3 IIT लोक पुढे येऊन त्यांनी आपलं स्वतःचं केलंय. पण त्यांना ते बोलतात आमच्याकडे नॉलेज आहे पण आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्हाला सेटअप करायचं आहे तर आम्हाला फंडिंग पाहिजे आहे आणि बिकॉज वी आर एन IIT आम्हाला म्हणजे सपोर्ट तर मिळणारच पण ह्या प्लॅटफॉर्ममधून आम्हाला जास्त व्हिजिबिलिटी पण मिळणार. तर पण ते आमच्याकडे आले मग त्यांनी पुरं डॉक्युमेंट केलं तर त्यांचं पण आता आम्ही लिस्ट करणार आहोत. तर ते असे दोन्ही छोट्या ह्याच्यामधनं पण असतात आणि IITs पण असतात. मॅडम आता म्हणजे उद्योग एखादा माणूस सुरू करतो तेव्हा त्याला जशी आर्थिक आधाराची गरज असते तशी मानसिक आधाराची पण गरज असते. म्हणजे तो उद्योग काय दरवेळेला वरच जाईल आणि प्रॉफिटच होईल त्याच्यातून असं नसतं कधी खालती येणार कधी वरती जाणार. तर त्यावेळेला जो मानसिक आधार लागतो तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने त्यांना मदत करतो. तर एखाद्याने बिझनेस चालू केला तर बिझनेसमध्ये सगळ्यांना माहिती आहे अप्स अँड डाऊन्स खूप असतात. आता ते एक्सपिरियन्स बिझनेसमॅन आहे तर ठीक आहे पण आता हे यंग लोक म्हणजे असं मी चालू करतो म्हणून चालू केलं तर त्या लोकांना ना ही मेंटल सपोर्ट खूप गरजेची आहे. ते आता ही मेंटल सपोर्ट ग्रुप्स पण बेसिकली मे बी ॲज अन एक्सचेंज वी डोंट बट देर आर ग्रुप्स म्हणजे आता काय आहे आमच्याकडे पण लोक येतात की ते लोक काय करतात देर इज अ कंपनी कॉल्ड मेंटर माय बोर्ड. तर ते लोक त्या प्रमोटर्सना म्हणजे ते कंपनी चालू करत आहेत त्यांना समजवतात की त्यांना काय काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. मग ते हे देर आर सर्टन IIMs विच टेक अप ॲज देअर इन्स्टिट्यूशन्स आहे की आम्ही बिझनेस डे करणार आहे त्यांना मेंटरिंग करणार त्यांना काउन्सिलिंग करणार की बाबा हे याच्यामध्ये असं होतं नाही होत यू हॅव टू बी केअरफुल काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तसं आणि काउन्सिलिंग सर्व्हिसेस असतात.
तर स्वतःचा उद्योग सुरू करणारे जी नवीन मंडळी आहेत तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने खास करून डूज अँड डोंट्स असं जर आपण म्हणतो तर काय करा, काय करू नका, कोणत्या चुका टाळा, अशा पद्धतीने काय गाईड करू इच्छिता? एकदम इम्पॉर्टंट आहे की आपण कुठलेही बिझनेस चालू करणार तर त्याबद्दल आपल्याला थोडं रिसर्च करायला हवं आहे आणि माहीत असायला पाहिजे की या बिझनेसमध्ये आता कोण आहे, कॉम्पिटिटर्स कोण आहे, थोडं मार्केट इन्फॉर्मेशन गोळा करायला पाहिजे त्याच्यामधनं कोण आहे नाही आहे. मग आणि एक आपल्याला म्हणून एक बिझनेस प्लॅन आपण डेव्हलप करायला पाहिजे की आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये जाणार आहोत आपल्याला काय लागणार, ह्याच्यासाठी कोण आपले टार्गेट ऑडियन्स कोण आहे, आणि मग किती पैसे लागणार आहे त्याच्यासाठी. ते एक सॉर्ट ऑफ एक छोटं प्लॅन म्हणजे दे कॅन वर्क आउट. एक रफ प्लॅन आधी एक पाहिजे आपल्या हातात, रफ प्लॅन. मग एक टीम असायला पाहिजे की सगळंच मी करणार हे होणार नाही आहे. मी कितीही चालू केलं तर ते एक सपोर्ट सिस्टम असायला पाहिजे की ठीक आहे बाबा, मी प्लॅन बनवणार, मी एक्झिक्यूट करणार, मला हे अजून थोडे खूपशे कामं असतात ज्यांना आपल्याला सपोर्ट लागतील, तर दे हॅव टू टेक सपोर्ट विथ अस. मग एक आता आपल्याला थोडं तरी फंडिंग पाहिजे असेल, म्हणजे मिनिमम फंडिंग तरी आपल्याकडे पाहिजेच. तर ते मिनिमम फंडिंग पण आपल्याकडे नसणार तर आपण एंटरच नाही करू शकत. तर त्याचं एक सेक्युअर थोडं मिनिमम फंडिंग तरी सेक्युअर करायला पाहिजे. म्हणजे एक कोणते नातेवाईक असेल किंवा घरचेच आई बाबा असतील कोणाकडे, तर थोडं तरी फंडिंग, बाबा की मला एवढं फंडिंग द्या, मी ट्राय करतो. बरोबर. बेसिक मिनिमम फंडिंग शुड बी देअर, विदाउट विच यू कॅन नॉट जम्प इन टू इट. देन एक ना असं पाहिजे, ठीक आहे आता मी चालू करतो आहे पण ते थोडंफार मला चेंजेस, रिजिड नाही असायला पाहिजे की मी असं करणार म्हणजे ह्याच याच्याने जाणार. ते आपण अशा रस्त्यावर जातो पण आपण बोलतो अच्छा नाही, हे जरा अजून दुसरं केलं तर आपल्याला ते बरं पडेल, त्याचं अजून जरा बरं पडेल. ते थोडं एकदम रिजिडिटी नसायला पाहिजे, अडॅप्टेबल असायला पाहिजे की असं नसेल तर आपण तसं करूया, आपण रीच द गोल असं. तर हे तर डूज झाले. तर डोंट्स तुम्ही सांगाल ना, मी माझं विक्ट्री होणारच, मी कधी फेल नाही होणार, हे ॲटिट्यूडने नाही जाऊ शकत. मी कोणाशी हेल्प नाही घेणार हे ॲटिट्यूडमध्ये नाही जाऊ शकत. यू हॅव टू हॅव. आपण जातो, आपण करतो, पण कित्येकदा आपल्याला एक्झाम्स, जसं आपण एक्झाममध्ये पण आपण अभ्यास तर खूपच करतो पण इट इज नॉट नेसेसरी ना की आपल्याला ते टार्गेटमध्ये मिळणारच. खूपसे कधी असे होतात की आपण ते त्या मोमेंटमध्ये काय होतं आपल्याला समजत नाही, मग आपण थोडंसं कमी मार्क्स आणतो. तर डोंट बी अंडर दॅट की माझं एकदम सक्सेसफुल, अरे मी करूनच येणार म्हणून. तर मग ते खूप जरा डोक्यावर जातं, ते मध्ये खूप मी असं जातं. मग आता आपण हे करतो आहे पण आपले कोणी कॉम्पिटिटर्स पण असू शकतात. असं कधी नाही थिंक होणार नाही मीच फक्त करतोय, माझं कोण कॉम्पिटिटरच नाही, हे असं कधी थिंकच नाही करू शकत. सो बी अवेअर की व्हॉट एव्हर यू आर डुईंग, तुमचे कॉम्पिटिशन पण तुम्हाला असणारच. सो यू शुड टेक केअर ऑफ दॅट ऑल्सो. यू शुड टेक दॅट इन माइंड तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये. ठीक आहे, तो असं करतोय तर मी बेटर करेन आणि म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी अजून देईन तर माझं बिझनेस अजून वाढेल, हे थिंक करायला पाहिजे मधून मधून. मग मी असं सांगितलं, डू आस्क फॉर हेल्प. म्हणजे असं काय की नाही मी सगळं करू शकतो असं नाही करू शकत. मग आपल्या बिझनेसमध्ये ना ते किती म्हणजे फुल डे नाईट मी करीन असं, पण स्वतःचं हेल्थ पण बघायला पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. मेंटल आणि इमोशनल बॅलन्स असायला पाहिजे. तुम्ही वर्क करा पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर हेल्थ. कोणासाठी काय ते करतायत, शेवटी तुमच्या पोटासाठीच करतायत ना. नाही मी फुल डे मी काम केलं, मला तर पाणी पण नाही प्यायला टाइम आहे, हे तर असलं नसू शकतं ना. तर यू हॅव टू बी केअरफुल, यू हॅव टू बी केअरफुल ऑल राऊंड. तुम्ही करा पण ॲट द सेम टाइम यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड ग्रो. ह्याच्यामध्ये एक मॅडम असं पण असतं की बरेच जण जो पैसा येतात, एक तर धंद्यामध्ये पैसा रोलिंगमध्ये तो खर्च होत असतो, वापरला जात असतो. तर बरेच जण सांगतात की तुम्ही पगार घेतला पाहिजे. तुम्ही जर तुमचा बिझनेस आहे तरी पण त्यातून पगार घ्या. तर त्याच्याबद्दल काय, म्हणजे ते योग्य स्ट्रॅटेजी आहे, कसं आहे? योग्य स्ट्रॅटेजी आहे, कारण काय माहिती का, आपण जितके मिळेल ते धंद्यामध्येच टाकलंय. म्हणजे इनिशियली तर तसंच होतं, मला माझ्याकडे जितके मिळेल ते मी अजून टाकेन, मी अजून माझा धंदा, कारण काय शेवटी काय होणार आहे, मलाच मिळणार आहे त्याचं प्रॉफिट. हे पण एक आहे की मलाच माझं प्रॉफिट मिळणार आहे. पण तसं काय होतं माहिती का, मग कधी कधी थोडे मला असं वाटतं की आपण करतो ना तर थोडे पैसे आपण साईडमध्ये ठेवायचे की हां मंथली आपण एवढं केलं ना तर थोडे मी साईड,
काय होऊ शकते, उद्या काय इमर्जन्सी पण लागू शकते. तर थोडं मनी एकदम पगाराला ते ऍडवायजेबल आहे. तुम्हाला कोणाला ते तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे. इफ यू पुट एव्हरीथिंग इन द बिझनेस, उद्या काय लागलं तर तुम्हाला काय मिळणार नाही ना. तर आपण तर मग काय छोटे छोटे चालू करणार, तर काय थोडंसं टाकणार, थोडं परत टाकणार. तर मे बी वी वी विल से आता मला 100 रुपयाचं प्रॉफिट झालं आहे, मी 80 टाकीन, 20 साईडला ठेवेन. ते साईडला ठेवेन म्हणजे ते आपलं पगारच तर का आपलं माझ्यासाठी थोडं ठेवेन ना, असं तसं आहे. एकूण देशामध्ये जी MSMEची नोंदणी झाली आहे तिचं प्रमाण आणि त्या तुलनेत लिस्टिंग झालेल्या कंपन्यांचं प्रमाण याच्यामध्ये बरंच अंतर आहे. तर त्याच्या मागचं काय कारण असू शकतं? हे अनेक उद्योग लिस्टिंगसाठी उत्सुक नाही दिसत, तर ती का? आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आता 6 कोटीच्या वर MSMEs लिस्ट याच्यात आहे, म्हणजे ते रजिस्टर्ड आहे. पण आता एक एक्सचेंज आमची आहे आणि एक NSEची एक्सचेंज, दोघंही एक्सचेंज मिळून 1100-1200 कंपन्या लिस्टेड असतील. ते आम्ही पर्सेंटेजमधनं काढायला गेलो तर 0.001% होईल. तसे आम्हाला पण नेहमी आमचं हे क्वेश्चन असतं, का लोक येत नाहीत प्लॅटफॉर्ममध्ये. तर मग आम्ही ना खूपसे असे जातो, आम्ही असे खूपसे असे जसे नाशिकला किंवा असे इंटिरियर्समध्ये जातो, औरंगाबाद असे इंटिरियर. खूपशांना ना हे प्लॅटफॉर्म बद्दल आपल्याला असं वाटतं की हे प्लॅटफॉर्म खूप सगळ्यांना माहिती आहे, पण ह्या प्लॅटफॉर्म बद्दल खूपशांना नॉलेज नाही आहे. म्हणजे ते रिअली डोंट अंडरस्टँड. त्यांना पैसे पाहिजे असतात, पण त्यांना असं काय वाटतं की बाबा इथे आलं ना तर खूप मला त्रास होणार, मला खूप रेग्युलेटरी जे हे करायला लागेल, ते करायला लागेल, खूपसं पेपरवर्क करायला लागेल. ते तसं म्हणजे ते एक भीती आहे त्यांना, म्हणून ते येत नाही. मग आम्ही जाऊन सगळ्यांना एक्सप्लेन करतो की बघा तुम्ही येणार, तुम्ही आता काय करता, तुम्ही ऑडिट करता, तुम्ही GST भरता, सगळं भरता. तर तुम्हाला त्याच्यावर जास्त काय कंप्लायन्सच फक्त करायचं आहे ना. आणि कंप्लायन्स हे काय आहे, तुम्हाला आता तुम्ही कोणाचे पैसे घेतले तर त्यांना जबाबदार तुम्हीच ना. तर त्यांच्या जबाबदारीसाठीच आम्ही एक सांगतो, एक ट्रान्सपरन्सी ठेवायची. तर तुम्ही तुमचं लिस्टेड कसे फायनान्शियल्स काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, बॅलन्स शीट काय आहे, ते तुम्हाला स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटमध्ये टाकायचे आहे. आता मग असं झालं, तुमची शेअर होल्डिंग काय, जास्तीत जास्त कंप्लायन्स काय आहे, तुमची शेअर होल्डिंग काय, पब्लिकची शेअर होल्डिंग काय, ते एव्हरी 6 महिने तुम्हाला द्यायला लागतं. प्लस तुमचं कंपनीला काहीतरी मोठं ऑर्डर मिळालं तर ते तुमच्या इन्व्हेस्टर्सला माहीत असायला पाहिजे, त्याची इन्फॉर्मेशन द्यायची. हेच कंप्लायन्स असतात बेसिकली, ह्याच्यावर काही जास्त कंप्लायन्स नसतात. म्हणून तुम्हाला असं काही त्रास नाही आहे. मग त्यांचा एक प्रश्न असतो, मी आता माझ्याकडे सगळं आहे माझं, मी आता ह्याच्यामध्ये आलो तर माझं कंट्रोल लूज होणार आहे, म्हणजे माझ्या हातातून माझी कंपनी जाणार, आता दुसरी लोक येऊन माझी कंपनी घेणार असे सांगतात. पण आम्ही त्यांना उत्तर देतो, आता तुमची कंपनी तुमच्याकडे आहे, सपोज तुमची शेअर तुमच्याकडे आहे, तुम्ही आहे, पण त्या शेअरला व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही ते शेअर विकून पैसे नाही घेऊ शकत, तुम्ही ते शेअर दुसऱ्यांना देऊन दुसरी कंपनी नाही घेऊ शकत. मिनिमम डायल्युशन म्हणून एक आहे. आता तुम्ही आता कुठल्याही लिस्टिंगला गेला तर मिनिमम आपल्याला 25% डायल्यूट करायला पाहिजे, म्हणजे मिनिमम 25% पब्लिकला द्यायचं आहे. तर म्हणजे तो मिनिमम 25% आहे फक्त डायल्यूट करायचा, 75% तुमच्याचकडे आहे. कुठे कंट्रोल तुम्ही लूज करताय? नाही करत आहे. तुमचे ते 75%ला व्हॅल्यू केव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही ते 25% डायल्यूट करणार, जेव्हा ते लिस्ट करणार, जेव्हा ते मार्केटमध्ये एक प्राइस दाखवणार, तेव्हाच तुम्हाला तुमचं पण तेवढंच ग्रोथ होतं ना. मग ते त्यांना समजवतो आम्ही, म्हणजे तसं त्याच्यासाठी असतं की नाही कशाला जायचं. मग त्याला सांगते की आता काय ना, सगळे डोक्यावर आमच्या बसणार इन्व्हेस्टर्स, आम्हाला प्रश्न विचारणार. आता तर काय मी धंदा करतोय, मला कोण विचारणारा माणूस नाही आहे, मला जसं पाहिजे तसं मी करतो, जितकं पाहिजे तितकं घरी घेऊन जातो. तर मग आम्ही सांगतो, आता तुम्ही त्यांच्याकडून पैसा घेतला तर मग यू हॅव टू बी रेस्पॉन्सिबल. यू ग्रो युअर कंपनी, तुमची विजिबिलिटी बघा, ट्रान्सपरन्सी बघा, ब्रँड बिल्डिंग बघा. तर देर आर अ लॉट ऑफ ॲडव्हान्टेजेस इन गेटिंग लिस्टेड दॅन डिसएडव्हान्टेजेस. हे आम्ही त्यांना खूप एक्सप्लेन करतोय. म्हणजे लिटरली आम्ही खूप अशी वेबिनार्स, इंडस्ट्री असोसिएशनला भेटून हे अवेअरनेस आम्ही स्प्रेड करतोय. आणि आमची पण इच्छा आहे की आता ते 1200 आहेत ना, ते 12,000 तरी कंपनीज लिस्ट होऊन असू दे. कुठेतरी एक ती शेअर मार्केटबद्दलची जी भीती आहे की हे मार्केटमध्येच वर जातं, मध्येच इतकं खालती येतं की पार गाळण उडते, तर ती पण कुठेतरी कारणीभूत असते. पण मग आम्ही काय सांगतो, तुम्ही आता धंदा करताय, तुम्ही नंतर पण तुमच्या धंद्यावर, तुम्ही अगर लिस्ट झाल्यानंतर तुम्ही धंद्यावर न लक्ष देऊन
तुम्ही त्या शेअर मार्केटवर लक्ष दिलं तर मग तुमचा धंदा तर पडणारच ना, आणि मग तुमची शेअर प्राइस पण खालीच पडणार ना. तसं नका करू. तुम्ही लिस्ट करा आणि ते शेअर प्राइस वर जाण्यासाठी तुम्ही तुमच्या धंद्यामध्ये हे दाखवा, ते ऑटोमॅटिकली ते वर जाणार. तुम्ही चांगलं करा, ते तुम्हाला रिवॉर्ड मिळेल चांगलं. बरं. मग असं तुम्ही आता जे सिटीमध्ये जाऊन वेबिनार्स किंवा असं सगळं करता किंवा लोकांना भेटता, तर त्याचा कसा रिस्पॉन्स आहे? म्हणजे त्याच्यातून काही नवीन ॲड झाले की अजून काही तसं? चांगला रिस्पॉन्स. बरं. इनफॅक्ट आम्ही जागी जागी जातो तर मग आम्हाला कनेक्ट येतात की मॅडम तुम्ही तिकडे आलेला, तुम्ही चांगले बोलला, आता आम्हाला पण असं करायचं आहे. तर मग आम्ही त्यांना बोलवून घेतो. आम्ही बोलले तुम्ही या, तुम्हाला एकदम असे एक्सप्लेन करतो की काय कम्प्लीट प्रोसेस आहे, कारण त्यांना प्रोसेस माहीत नसतं आणि मग त्यांना भीती असते की कोणाकडेही जाऊन काही म्हणजे चुकीचं न व्हायला पाहिजे ना. म्हणून आम्ही त्यांना आश्वासन देतो की तुम्ही या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला फुल प्रोसेस एक्सप्लेन करतो, तुमचं बिझनेस प्लॅन दाखवा आम्हाला, आम्ही तुम्हाला कनेक्ट करतो मर्चंट बँकरशी आणि मग तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊया. म्हणून असं तर खूप आमचा फायदा झाला आहे, खूप लोक अशी आली आहेत. याच्यामध्ये एस्पेशली काही महिला वर्ग तुम्ही भेटला आहेत आणि त्या तुमच्याकडे आल्यात, असं काही झालंय? म्हणजे ह्या महिला दिनाच्या निमित्ताने जर विचार करायचा तर आय विश महिला येतील, पण खूप कमीच महिला आल्या आहेत मी सांगू. बट आय वुड लाईक मोर अँड मोर वुमेन टू कम अँड पार्टिसिपेट इन दी SME. तर ॲक्च्युली आपण म्हणतो स्काय इज द लिमिट, तर खरोखर स्काय इज द लिमिट हे खरंच आहे. आणि तिथे भरारी घेण्यासाठी जे पंख हवेत, तर ते त्याच्यामध्ये जे बळ हवं आहे, तर ते मला वाटतं BSE सारख्या संस्था किंवा सरकार द्यायला तयार आहे. तर तरुणांनी फक्त ती झेप घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर आजच्या पॉडकास्टमधून हे आपल्याला खूप गोष्टी या लक्षात आल्या की नेमकं कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे आणि कशा पद्धतीने आपला उद्योग आपण वाढवू शकतो, मोठा करू शकतो, तो लिस्टेड कंपनी म्हणून एक आपण स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. तर मला वाटतं या सगळ्या माहितीचा खूप उपयोग होईल जे तरुण नवीन येऊ इच्छित आहेत त्यांना. तर आजचा पॉडकास्ट इथे थांबूया आपण. आणि मला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून मी खूप आभार आहे तुमच्या. येस, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीबडी.